समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। रांच्या धर्तीवर डी.एन. जाधव फाउंडेशनने श्री सेवागिरी महाराज अभ्यासिका आणि परीक्षक मार्गदर्शन केंद्राची केलेली निर्मिती सातारा जिल्ह्यासाठी दिशादर्शक ठरेल। ज्ञानासाठी केलेली गुंतवणूक जगातील सर्वात मोठी गुंतवणूक समजली जाते। त्यामुळे हा उपक्रम चिरकाल टिकून भविष्यवेधी ठरेल। या अभ्यासिकेच्या माध्यमातून चांगले नागरिक आणि प्रशासकीय अधिकारी घडतील असे मत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर यांनी व्यक्त केले आहे। पुसेगाव येथील श्री सेवागिरी सांस्कृतिक भवन येथे डी.एन. जाधव फाउंडेशन संचलित श्री सेवागिरी महाराज अभ्यासिका आणि स्पर्धा परीक्षा केंद्राचा उद्घाटन समारंभ सोहळा त्यांच्या हस्ते पार पडलाय। त्यावेळी ते बोलत होते। या प्रसंगी श्री सेवागिरी देवस्थानचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज, माजी कामगार आयुक्त तथा डी.एन. जाधव फाउंडेशनचे चेअरमन सुरेश जाधव, मुंबई MITLचे व्यवस्थापकीय संचालक पी.डी. मलिकणेर, नगरपालिका प्रशासनाचे आयुक्त तथा संचालक मनोज रानडे, केंद्रीय महसूल विभागाचे उपायुक्त नासिर मणेर, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सहसचिव वैभव राजघाटगे, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, सँडोज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे अधिकारी समीर गोरे, सुधीर गाडगे, डी.एन. फाउंडेशनच्या शीलादेवी जाधव, अजय जाधव, राजेश देशमुख, सुरेश चव्हाण, चंद्रकांत धुमाळ, ट्रस्टचे चेअरमन रणधीर जाधव, विश्वस्त डॉक्टर सुरेश जाधव, संतोष उर्फ बाळासाहेब जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख, गौरव जाधव, स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। पी.डी. मलिकणेर म्हणाले, या अभ्यास केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नवा दृष्टिकोन मिळणार आहे। येथील विद्यार्थ्यांनी उच्च स्तरावर पोहोचण्यासाठी उच्च ध्येय आणि दृष्टिकोनासोबत जिद्द, चिकाटी आणि कष्ट करण्याची वृत्ती ठेवावी। या अभ्यासिकेचा आणि अद्ययावत सुविधांचा स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा। नासिर मणेर म्हणाले, माझी जडणघडण याच मातीतील असल्याने या भागातील जास्तीत जास्त मुले अधिकारी होण्यासाठी आणि शहरापेक्षा अधिकच्या सुविधा त्यांना या अभ्यासिकेत मिळाव्यात यासाठी लागेल ती मदत करेल। यावेळी ट्रस्टच्या सामाजिक कार्याचं कौतुक करून ट्रस्टला लागेल ते सहकार्य करण्याची ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली। सुरेश जाधव म्हणाले, ग्रामीण भागातील मुले हुशार, बुद्धिमान असून त्यांच्यात कष्ट करण्याची क्षमता असते। त्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करताना योग्य दिशा मिळावी। सर्व प्रकारच्या अत्याधुनिक भौतिक सुविधा आपल्या भागातच मिळाव्यात या दृष्टीने डी.एन. जाधव यांच्या संकल्पनेतून ही अभ्यासिका उभारण्यात आली आहे। गरीबातील गरीब विद्यार्थ्याला याचा फायदा घेता यावा यासाठी विशेष सवलतीच्या दरात ना नफा ना तोटा या तत्वावर ही अभ्यासिका आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र चालवलं जाणार आहे। प्रास्ताविक श्रीधर जाधव यांनी केले, स्वागत चेअरमन रणधीर जाधव यांनी केले, विश्वस्त डॉक्टर सुरेश जाधव यांनी मनोगत व्यक्त केले। अनिल बोदे यांनी डी.एन. जाधव यांच्या आठवणींना उजाळा दिला। सूत्रसंचालन अजित चव्हाण यांनी केले। ठाण्याचे उपजिल्हाधिकारी विश्वास गुजर यांनी आभार मानले। सुंदरगिरी महाराज यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी दीपप्रज्वलन संपन्न सन्माननीय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष राजे निंबाळकर, MIDC मनोज रानडे साहेब, माननीय वैभव राजघाटगे साहेब, आपल्या सर्वांच्या सन्मानित मुख्य कार्यकारी अपुल्या बोर्गी, धनंजयराव जाधव साहेब अर्थात डी.एन. साहेब, डी.एन. जाधव फाउंडेशनच्या वतीने आणि ध्येयनिष्ठ तरुणांसाठी एक वेगळं ज्ञानपीठ, एक वेगळा ज्ञानमार्ग या ठिकाणी या श्री सेवागिरी अभ्यासिकेच्या माध्यमातून आज स्पर्धा परीक्षा केंद्राच्या माध्यमातून आजपासून या वास्तूमध्ये सुरू होतोय। खरं तर असं म्हटलं जातं, भारत हा तरुणांचा देश आहे आणि या तरुणांच्या मतीला गती आणि गतीला दिशा मिळाली तर निश्चितपणे हे तरुणच उद्याचा भारत घडवणार आहे। संकल्पनेतून एक नवा आयाम रचला जातोय किंवा हे एक अभ्यास केंद्र प्रत्यक्ष मूर्त रूपात आकार घेतले। ते सन्माननीय या गावचे सुपुत्र आणि महाराष्ट्र संधी अधिकारी म्हणून कार्यरत असताना ज्यांच्या अभ्यास व्यासंगाने एक नवा आयाम रचला गेला, कीर्तिमान रचला गेला, ते सन्माननीय डी.एन. जाधव फाउंडेशनचे चेअरमन आदरणीय सुरेश जाधव साहेब, त्यांचे सर्व सदस्य, संचालक मंडळ सर्वांचे या ठिकाणी मनापासून या निमित्तानं अभिनंदन व्यक्त करतो। आणि ज्यांना खरं तर भेटणं, ज्यांना ऐकणं आणि ज्यांना अनुभवणं ही आपल्यासाठी पर्वणी ठरू शकते असे मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले असताना त्यांचं या ठिकाणी शाब्दिक स्वागत आणि प्रत्यक्ष एक समाजसेवी व्यक्तिमत्व रणधीर जाधव साहेबांनी विनंती करतो
की मान्यवरांचा आपण शास्त्रीय परमपूज्य सद्गुरू सेवागिरी महाराजच्या या सुरेश जाधव साहेब यांच्या संकल्पनेतून आज हा सेवागिरी अभ्यासिका केंद्र सुरू करण्यात आहे. DN जाधव फाउंडेशन यांच्या तर्फे हा कार्यक्रम राबवण्यात आहे. एक आपल्या सर्वांचे आवडते दादा म्हणून परिचित असेल DN जाधव साहेब यांना जी गावाची तळमळ होती ती तळमळ आज प्रत्यक्षात सुरेश जाधव साहेबांनी त्यांच्या संकल्पना साकार केली. आज DN जाधव साहेब असले तर आज खरंच सेवाला समाधानाची बाब वाटली असते की एवढं मोठं केंद्र त्यांनी आज सुरेश जाधव साहेबांनी त्यांच्या संकल्पना जे साकार केलं निवड केलं त्याबद्दल मी ग्रामस्थ आणि सर्व पंचकृषीच्या वतीनं प्रथम सुरेश जाधव साहेबांना धन्यवाद देतो. आणि जे आमची इमारत साहेब सांगायचं म्हणजे ही इमारतसुद्धा सुरेश जाधव साहेबांनीच मंजूर केली होती आणि त्याचं उद्घाटन सोहळा आपले माजी चेअरमन डॉक्टर सुरेश जाधव यांच्या संकल्पनेतून झाली होती. आणि या मोकळ्या इमारतीत एक चांगलं संकलन उभं केलं या ठिकाणी, त्याबद्दल मी देवस्थानच्या वतीने त्यांचा धन्यवाद मानतो. DN जाधव यांच्याविषयी आज DN जाधव फाउंडेशन संचलित अभ्यासिका आणि स्पर्धा परीक्षा केंद्राचं उद्घाटन होते. कितीतरी मोठा आनंदाचा क्षण आहे. साहेब जाऊन 2-3 वर्ष होऊन गेली आणि साहेबांचं पुस्तक लिहिण्याच्या निमित्तानं महाराज मला एक वेळोवेळी साहेब गावाकडे असायचे 15 दिवस महिन्यावर आणि फोन करायचे होते सर तुम्हाला वेळ असेल त्या बाया. ते कधी असं म्हणत नव्हते की आजच या आताच या, तुम्हाला वेळ असेल त्या दिवशी या, शनिवारी असेल शनिवारी या, रविवारी असेल रविवारी या. अतिशय मृदू भाषेमध्ये बोलणारा, पोलीस पदावरती काम करताना, प्रशासनामध्ये काम करताना, कायदा सुव्यवस्था राखताना पोलीस दलामधला एक शास्त्रज्ञ स्वभाव अशा प्रकारचा माणूस, ही ओळख पोलीस दलाला ज्यांनी दिली ते DN जाधव साहेब. की पोलीस खात्यामध्ये शास्त्रज्ञ असतो तो DN जाधवांच्या रूपाने असतो हे त्यांनी दाखवून दिलं. आणि मग त्याचं चरित्र लिहिताना साहेब निंबाळकर साहेब आम्ही खूप चर्चा केल्या, गप्पा मारल्या, एकत्र बसलो. साहेब मला खूप गोष्टी शेअर करायची, काय लिहायचं, काय लिहूनही लेखकाला गावाला काय लिहावं हे कळणं फार सोपी गोष्ट आहे, पण काय लिहूनही कळावं लागतं. विशेषतः अधिकाऱ्यांच्या वरती लिहिताना त्याची खात्याअंतर्गत चौकशी होण्याची शक्यता असते आणि मग नेमकं काय लिहावं हे लेखकाला कळलं पाहिजे. आम्ही खूप मोकळेपणाला बोलायचो. मी साहेबांना सांगितलं की कुठल्या वाक्याने तुमच्या पुस्तकाची सुरुवात करूया आणि साहेबांनी एका सेकंदात सांगितलं की यशवंतराव चव्हाणांचं पोलिस एक स्वप्न होतं की बंदुकीच्या गोळीशिवाय राज्य चालवायचं. आणि मग त्या पुस्तकाची सुरुवात अशी केलेली आहे की जे यशवंतराव चव्हाणांचं स्वप्न होतं बंदुकीच्या गोळीशिवाय राज्य चालवायचं, तेच तत्व, तेच वाक्य, तोच विचार प्रशासनामध्ये डोक्यामध्ये ठेवून आयुष्यभर पोलीस दलामध्ये आयुक्त पदापर्यंतच्या डिप्रेसिव्ह मेंबरपर्यंतच्या पदापर्यंत सगळ्या साहेबांनी खूप चांगलं काम केलं आणि त्याचे खूप प्रसंग पुढे त्यांनी सांगितले. ते केले. आज या ठिकाणी श्री सेवागिरी महाराज अभ्यासिका व स्पर्धा परीक्षा केंद्राचा उद्घाटनाचा समारंभ MPSCचे माजी अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर साहेब यांच्या हस्ते आपण उद्घाटन केलं. या कार्यक्रमासाठी जे 50 वर्षापूर्वी 60 वर्षापूर्वी DN जाधव सारख्या व्यक्ती की ज्या वेळेला कुठलीही सुविधा नव्हती आणि अगदी खेडेगावातला विद्यार्थी पुण्यासारख्या ठिकाणी जाऊन कुठलंही गाईडलाईन नसताना, घरात पार्श्वभूमी नसताना एक उच्च पदावर महाराष्ट्रात आणि देशात सुद्धा व्यक्ती जाऊ शकते आणि त्याचा आपल्या कुशलकरांनाही त्या ठिकाणी अभिमान आहे. आणि त्यांच्याच फाउंडेशनच्या माध्यमातून ही आपण या ठिकाणी अभ्यासिका उभी केलेली आहे. मी सुरेश जाधव यांचं आणि त्यांच्या टीमचंही कौतुक करेन की बरेच दिवस हा प्रयत्न चाललेला होता, परंतु या आता आपल्याला यश आलेलं आहे आणि या यशाच्या माध्यमातून देवस्थान ट्रस्टच्या सुद्धा कार्यामध्ये बहुमान मिळालेला आहे. आतापर्यंत सेवागिरी देवस्थान ट्रस्ट सामाजिक उपक्रम वेगवेगळ्या पद्धतीचे, शैक्षणिक असो, वैद्यकीय असो, कुठलीही शासनाला मदत असो किंवा गरीब विद्यार्थ्यांना मदत असो किंवा एखाद्या मेडिकलसाठी वैद्यकीय मदत असो, या सर्व गोष्टी या ठिकाणी किंवा शेतीचा गोष्ट असो, बंधारे बांधण्याचा विषय असो, नदी नाले
रुंदीकरण करण्याचा प्रश्न असतो. सर्व विभागामध्ये देवस्थाननं आतापर्यंत त्या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे. इथून एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी प्राध्यापक के.बी. जाधव आणि शरद कदम, पुसेगाव. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.